मी आपला सर्वांना नमोबुद्धाय, जय भीम. आपण आज या क्लासमध्ये बरेच नवीन लोक आहेत, विद्यार्थी आहेत आणि आपण आज भंतेजींनी जे धम्मदेशनेच्या माध्यमातून जे क्लासमध्ये सांगितलेलं आहे की मुळात बुद्धाचा धम्म जो आहे, जो धम्म आहे हा धम्म बाबासाहेबापर्यंत, म्हणजे आपण बॅग जर बघितलं तर एखादी नदीचा प्रवाह जसा येते, नदीचा प्रवाह एखाद्या पहाडातून निघणारा झरा, असंख्य झरे निघते आणि तो झऱ्याचा प्रवाह हळूहळू हळूहळू समोर चालत राहते आणि त्यामध्ये अनेक मग गावातून कुठून छोट्या छोट्या नाल्यामधून जातं तर ते गंध 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 असा प्रवाह घाण होत जातो. म्हणजे त्याच्यामध्ये आणखी समोर गेला तर मग तो शांत होते, एक नदी तयार होते आणि त्या नदीच्या प्रवाहातून मग घाण जड वस्तू ते शांत होते, कचरा बाहेर फिरवला जाते आणि पुन्हा प्रवाह तो निर्माण होते. आपला हा धम्माचा प्रवाह सुद्धा त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. कारण बुद्धाच्या तत्वज्ञानातून जेव्हा तथागत बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, त्यांनी जो शुद्ध धम्म दिलेला होता, परंतु शुद्ध धम्मानंतर बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक असे भिक्खू होते त्यांच्यासोबत, परंतु तथागत असताना त्यांची वाच्यता किंवा बोली बोलत नव्हते. अनेक भिक्खू होते परंतु ते बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बोलायला लागले त्याच वेळेस. आणि हळूहळू हळूहळू काही कालमध्ये गेल्यानंतर तो बुद्धाचा प्रवाह एक थांबला, एक चुकीच्या मार्गाने त्याचं थिंकिंग केलं गेलं आणि म्हणून त्याचे अनेक पंथ पडले गेले. म्हणजे जसे महायान पंथ, वज्रयान पंथ, मंत्रयान, तंत्रयान, हे जे पंथ पडले गेले, हे पंथच नेमके बुद्धाच्या प्रवाहाला थोपवण्यासाठी पडले. कारण बुद्धाच्या क्रांतीने बुद्धाच्या विचाराने एक मोठी क्रांती केली होती. जे चमत्कारिक बाबी होत्या, ज्या अलौकिक बाबी ज्या होत्या, ज्या माणसाच्या मनाला रूढ दिल्या गेल्या होत्या, तर काहीतरी एक प्रवाह, निसर्ग आहे, निसर्गामधून कोणती तरी ताकद आहे, शक्ती आहे. सूर्य काहीतरी पूजन, एका पायावर उभं राहणं, अग्नीमध्ये उभं राहणं, एक हात वर करून उभं राहणं, म्हणजे अशा प्रकारचे त्या बुद्धाच्या पूर्वी यज्ञयाग करणं, पशुबळी देणं, स्त्रियांचं म्हणजे स्त्रियांना शोषण करणं, त्या अनेक बाबी, मदिरा, म्हणजे ह्या बाबी त्यावेळेस अशा खूप मोठं घर केलेलं होतं. आणि त्याच्यातून जेव्हा तथागत समोर आले आणि तथागतांनी ह्या प्रवाहाला जेव्हा जोड दिली, तेव्हा तथागताचा विचार ऐकण्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी, का नाही हा सत्य विचार आहे, हा चमत्कारिक नाही आहे, हे माणसाच्या कल्याणकारी विचार आहेत, हा प्रवाह मोठा होत गेला आणि अनेक लोक तथागतांच्या मागे गेले. आणि मागे गेल्यानंतर पूर्ण हा देश तथागतांच्या विचारानं प्रभावित झाला. हा देश प्रभावित झाल्यानंतर नेमकं काय झालं, ज्या व्यक्तींचं, ज्या समूहाचं ह्या समाज मनावर एक अधिपत्य राज्य होतं, ज्या समाज मनावर अधिपत्य राज्य होतं, ते हल्ले. त्यांना असं वाटलं का आपलं काहीतरी गडबड झाली आणि आपली जी मक्तेदारी होती ह्या माणसावर राज्य करण्याची, ही मक्तेदारी तथागताच्या संघर्षाने, ज्यांच्या क्रांतीमुळे ते थांबलेली आहे. आणि म्हणून त्यांनी ती क्रांती तथागत असेपर्यंत नाही चाललं त्यांचं, पण तथागत महापरिनिर्वाण नंतर त्या क्रांतीला थोपवण्याचे षडयंत्र चालू झाले. हे आपल्याला प्रामुख्याने तथागताच्या इतिहासामध्ये किंवा त्यावेळेच्या याच्यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला त्याचे मूल्यमापन मिळते. आणि मग तथागताची क्रांती ही आपली मक्तेदारी संपवत आहे. मग ह्या क्रांतीला जर असंच जर राहिलं तरी हे नाहीशी कशी होईल, परंतु एखादी मोठा प्रवाह असते, त्याला थोपवण्यासाठी एक विचार प्रवाह असते, त्या प्रवाहाला म्हणजे बांध टाकण्यासाठी खूप मोठी ताकद लागते. आणि म्हणून तथागतांच्या ह्या क्रांतीला, वैचारिक प्रवाहाला, मानवाच्या कल्याणकारी क्रांतीला थोपवण्यासाठी ह्या लोकांना खूप मोठी कसरत करावी लागली आणि त्याच्यासाठी सुद्धा शेकडो वर्षाचा कालावधी गेला.
पिढ्याने पिढ्या गेल्या आणि आजही तथागताचा विचार अजूनही संपलेला नाही. अजूनही आपल्यासारखे लोक तो विचार प्रवाह चालवत आहोत. परंतु याच्यावर क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या देशामध्ये कंटिन्यू चालत आहे. म्हणजे काही वेळ येतो, थांबतो, काही वेळ राज्यकर्ते बदलते, पुन्हा तो प्रवाह मानतो. आजही ह्या ज्या घडामोडी आहेत आजही त्याप्रमाणे चालत आहे. आणि म्हणून महायान, वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान हे जे प्रवाह निर्माण जे झालेत हे प्रवाह तथागताच्या ज्या विज्ञाननिष्ठ असा दृष्टिकोन होता त्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनावर हावी होऊन त्याला चमत्कारिक बनवलं. कारण माणूस हा असा प्राणी आहे, मनुष्य हा असा प्राणी आहे की त्याला चमत्कार, त्याला काहीतरी वेगळेपण जे आहे ना ते आवडते. आणि नेमकं चाकोरीबद्ध चालणं माणसाला आवडत नाही. चाकोरीच्या बाहेर राहणं, त्याला काहीतरी करणं ते आवडते. कारण अनेक प्रयोगांती ते सिद्ध केलेलं आहे. माणसाला त्या बाबी आवडतात त्या ज्या काहीतरी हटके असतात आणि त्याच्यात मग त्याच्यापासून त्यांना दुःख होते, त्यांच्यापासून त्यांना प्रगती होत नाही, त्याच्यापासून नुकसान जरी होत असेल तरी पण त्या बाबी त्यांना आवडतात. आजचं कल्चर, ह्या युवकांचं कल्चर तसंच आहे. पूर्ण युवक पाहत म्हटलं तर मोबाईलच्या जमान्यामध्ये इतकं त्यांना हे होऊ नये, परंतु तो समजायलाच काही नाही. कारण त्यांना असं वाटतंय की याच्यातच माझं सगळं काही आहे. मोबाईल पासून, टीव्ही पासून, नव्या तंत्रज्ञानापासून तो सुटतच नाही. तर त्यावेळेस हे तंत्रज्ञान जरी नव्हतं पण त्यांना चमत्कारिक नाच, गाणे, तमाशा, डान्स अशा प्रकारच्या अलौकिक बाबी त्यांना घुसळून चमत्कारिक बाबी समोर आल्या आणि बुद्धाच्या धम्माला फ्रॅक्शन निर्माण झालं. आणि ते फ्रॅक्शन निर्माण झाल्यामुळं बुद्धाचा धम्म बाजूला पडला. तो अनेक संत महापुरुषांनी, अनेक चळवळी आहेत, शेकडो वर्ष लागले, एक पिढी म्हणजे 60-70 वर्षाची पिढी, त्याच्यामध्ये एका माणसाला कुर्बान करावं लागते. म्हणून बाबासाहेबांनी कबीरापासून तर उल्लेख केला, कबीराला गुरु म्हटला. आणि हे महापुरुषांच्या विचाराची जी शृंखला आहे ही शृंखला सदैव चालत आलेली आहे. ह्या आयडियोलॉजीनं, ह्या म्हणजे विचारानं काम करणारे. परंतु कधी प्रभाव राहिला, कधी झाला, कधी प्रभाव राहिला, कधी कमी झाला, परंतु तो नष्ट मात्र झालेला नाही, तो थांबला नाही, एका साईडला पडला गेलेला नाही. आणि याला महात्मा फुलेच्या पर्यंत, शाहू महाराजाच्या पर्यंत हा तेवत आलेला आहे. आणि त्या कालखंडामध्ये त्या संत महापुरुषांनी त्याला जिवंतपणा, त्याला जान टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे या मानवतेच्या कल्याणाचा प्रवाहाला, या विचाराला. परंतु त्याला बाबासाहेबांपर्यंत येतपर्यंत, बाबासाहेबाला तर 14व्या वर्षापासून त्यांच्या कोवळ्या मनावर 16व्या वर्षी जो आघात झालेत, जे त्यांना कळलेलं आहे एका छोट्याशा वाचनानंतर, छोट्याशा अध्ययनानंतर. तुम्हाला माहित असेल ती गोष्ट की बाबासाहेबांच्या घरी कबीरपंथ होते, परंतु बाबासाहेबांचे वडील त्यांना रामायण महाभारत वाचायला देत होते. आणि नंतर त्यांचा सत्कार जेव्हा केला तर त्यांना बुद्धचरित्र, तिथून तिथे बंड झालं. आणि बाबासाहेब शेवटच्या टोकापर्यंत हा प्रवाह विचार करत राहिले. आणि अंतिम समय त्यांना वाटलं हा इतका अमानवीय हा विचार ह्या देशामध्ये चालू आहे, ह्या देशामध्ये अमानवीय हे संपवून, म्हणून त्यांना प्रतिज्ञा घ्यावी लागली, मी माझा जन्म हिंदू धर्मात झाला तरी पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. कारण जन्म घेणे माझ्या हाती नव्हतं, परंतु मरण माझ्या हाती आहे, मी हिंदू धर्मात कधीही मरणार नाही. म्हणजे किती मोठी प्रतिज्ञा. आणि ही प्रतिज्ञा त्यांनी खरी करून दाखवली. कारण एखादी टार्गेट करायचं असते, एखादी मोठं काम करायचं असते तर माणसाला प्रतिज्ञा घ्यावी लागते. आणि ते प्रतिज्ञा, विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा असेल, विद्यार्थ्याला अचिव्हमेंट करायचं, तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाला विचारायचं असते की मी काय करणार. आणि हे सगळं तत्वज्ञान बाबासाहेबांपासून, बुद्धाच्या आणि या महापुरुषांच्या तत्वज्ञानापासून शिकायचं असते. आजही आहे, आजही ते तत्वज्ञानाची चाकोरी चालत आहे. आम्ही विद्यार्थी आहोत, अनेक लोक अभ्यास करतात, अनेक लोक परीक्षा देतात, परंतु कालची न्यूज आहे, एक मेंढपाळाचा पोरगा आयएस झाला म्हणून पूर्ण मीडियावर आहे. म्हणजे बकऱ्या चारणारा पोरगा, बकऱ्या चारणारा पोरगाची परिस्थिती नव्हती, तरी पण तो कसा तरी ग्रॅज्युएट झाला, शिकला आणि परीक्षा दिली आणि IPS झाला, पूर्ण मीडियावर छावला. म्हणजे ही किमया जी आहे, ही किमया कुठून येते? माणसाच्या चित्तामधून डेव्हलप होते. आणि बुद्धांनी हे माणसाचं चित्त, माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे हे बुद्धांनी अनेक वेळा सांगितलं की माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. कारण माणसाच्या जवळ जी ताकद आहे हे ताकद कुठेच नाही आहे. हे चमत्कारामध्ये नाही, देवामध्ये नाही, दैवी चमत्कारामध्ये नाही आणि कुठेच नाही.
परंतु ह्या व्यवस्थेनं माणसाला कमजोर केलं आणि अशा भ्रामक कल्पना ज्या आहेत त्या भ्रामक कल्पनाला मोठं केलं, माणसाला कमजोर केलं आणि माणसाला कमजोर केल्यामुळं त्यांच्यावर या लोकांनी राज्य करण्याची हे बुद्धांनी त्याला कधीच कमजोर नाही केलं. बुद्धांनी माणूस हा सर्वश्रेष्ठ आणि ही किमया जी आहेत ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षांच्या नंतर आणि त्यांच्या ओजस्वी वाणीतून आणि तेजस्वी प्रखर बुद्धिमत्तेतून हे पूर्ण जगाला दिसलेले आहे. बाबासाहेब असाधारण व्यक्ती नव्हते, म्हणजे बहुत शार्प आणि बुद्धिमंत व्यक्ती होते. बाबासाहेब मॅट्रिक पर्यंत कोलंबिया विद्यापीठाचा प्रवेश मिळापर्यंत बाबासाहेबांची व्यक्तित्व इथल्या मीडियाने इथल्या कुठे हायलाइट्स केलेली नाही. परंतु बाबासाहेब जेव्हा हायलाइट झाले कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला गेल्यानंतर इंग्लंडमध्ये त्यांनी जो प्रबंध सादर केला इकॉनॉमिक्सचा लंडन ऑफ इकॉनॉमिक्सच्या युनिव्हर्सिटीला, तेव्हा त्या ठिकाणी भारताच्या जळणघडीने त्यांनी त्या इकॉनॉमिक्सच्या प्रबंधामध्ये मांडल्या आणि एका नामीच्या प्रबंधामध्ये मांडल्यानंतर तिथे क्रांती झाली. ज्याच्या मार्गदर्शनामध्ये तो इकॉनॉमिक्सचा प्रबंध म्हटला तर सरळ आरोप केला की ह्या इंग्रज सरकारने भारताची लूट केलेली आहे म्हणून आर्थिक क्षेत्रामध्ये. म्हणजे बघा त्यांची म्हणजे डगमगले नाही, बाबासाहेब डगमगले नाही आर्थिक क्षेत्रामधून इंग्रज, तर ते घाबरून गेले. त्यांनी एक शिष्टमंडळ घेतलं, बाबासाहेबाला बोलावलं आणि बाबासाहेबाला बोलावून बाबासाहेबाच्या म्हणतात का याच्यामध्ये तुम्ही काहीतरी चेंज करा, इतका मोठा हा जो आरोप आहे तो आरोप असह्य करणारा आहे. याच्यात बाबासाहेब काय बोलतात त्यांना, म्हणजे बघा एखाद्या आपल्या विचारावर इतकी श्रद्धा असायला पाहिजे की समोरचा माणूस सुद्धा मी अत्यंत चिंतनातून ही बाब माझ्या त्या प्रबंधामध्ये मांडलेली आहे म्हणतात, अत्यंत चिंतनातून. आणि तुम्ही मला डिग्री दिली ना नाही दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल, पण मी माझ्या ह्या प्रबंधामधलं एक वाक्यही खोडणार नाही. म्हणजे इतकी बुद्धिमत्ता, इतकी कुशाग्र बुद्धिमत्ता आणि त्याच्यावर कॉन्फिडन्स बाबासाहेबांचा. म्हणजे ही किमया कोण घडू शकते, ही किमया बुद्धाच्या तत्वज्ञानातून ज्याने माणसाला सर्वश्रेष्ठ मानलं त्या माणसाला मानलेल्या सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानातून ही किमया घडू शकते. कारण जर आपण त्या गोष्टीला आपण कमजोर आहे जर म्हटलं तर हे निगेटिव्हिटी तयार होते आणि कोणीतरी माझा उद्धार करता कोणीतरी आहे व्यक्ती, त्याचे उपास पकडल्याने त्याची आराधना केल्यानं माझी आई त्याची आराधना करते आणि म्हणून माझ्या मुलाला मला ते मार्क मिळाले. मग शनिवार उपास कर, रविवार उपास कर किंवा सोमवार, तर ही जी आहे ही माणसाला कमजोर करण्याची ताकद आहे. आणि हे सुभेदार रामजी मालोजींनी कधीच बाबासाहेबाला सांगितलं. बाबासाहेब सर्वश्रेष्ठ करण्यामागे म्हणजे पाल्याचा सुद्धा खूप मोठा हात. आज अनेक लोक प्रगतीवर जात आहे, अनेक विज्ञानी आमचे अनेक मित्र आहेत, परंतु कोणाला सर्वश्रेष्ठ म्हणतात, त्यांच्याकडे जे दैवत असेल त्यांना, आणि जे मुलगी मेरिट येते, जे मुलगा मेरिट येतं तो सेकंडरी पडतो. त्यांनी जर त्याला पहिलं स्थान दिलं असतं तर ते सुद्धा मोठ्या हुद्द्यावर गेले असते. म्हणजे ही किमया फक्त आणि फक्त ह्या महापुरुषांच्या संघर्षामध्ये दिसून येते. बाकीचे इतर संघर्ष आहे आजही भारतात जे चालू आहे एक वेगळ्या पद्धतीचे संघर्ष चालू आहे आणि त्या संघर्षाला बगल देणं, त्याला बाजूला करणं आणि ह्या महापुरुषांचा विज्ञानवादी दृष्टिकोन जो आहे, एक सत्यनिष्ठ जो एक संकल्प आहे, एक दृष्टिकोन आहे, एक विचार आहे, त्या विचाराला अग्रस्थानी नेणं हे आपलं काम आहे. आम्ही म्हणून आमच्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा त्या प्रवाहानं लागल्या पाहिजे. आणि जर आपण हे समजलो नाही, म्हणून सांगितलं भंतेजीने आपल्याला की बाबासाहेबाची क्रांती इतकी महत्वपूर्ण क्रांती होती, इतकी महत्वपूर्ण क्रांती होती की त्यांनी ह्या देशाच्या 1000 वर्षाच्या वर्णव्यवस्थेला असं चिखलात टाकलेलं, पायदळी तुडवलेलं. आणि म्हणून बाबासाहेबांवर हे लोक आक्रमक होत आहे, म्हणून त्याच्यामुळे ते आक्रमक, असेच ते आक्रमक होत आहे. असे यांनी कितीतरी लोकांना म्हणजे आपल्या पायाखाली ठेवलेलं आहे, मोठ्या मोठ्या विद्वान लोकांना. पण बाबासाहेबाला ते कधीच जिंकू शकले नाही. आणि बाबासाहेबाला जिंकू शकले नाही, बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा बाबासाहेबाला हलवू शकले नाही. परंतु ज्या बुद्धाच्या तत्वज्ञानातल्या काही बाबी ज्या आहेत माणसाच्या मनामध्ये घर करते, जसा बुद्ध धर्म नष्ट केला, अनेक फॅक्टर पडून अनेक फॅक्शन पाडले, पार्ट केले आणि बुद्ध धर्माला बाजूला केलं. बाबासाहेबांच्या मुव्हमेंटमध्ये सुद्धा ती बाब होताना पाहतो आहे. कारण बाबासाहेबांचा विचार जो होता, कारण कसं होतंय, एकसंघ तुम्ही राहिले,
एकसंघ राहिले तर अनेक लोक तुमच्या त्या प्रवाहामध्ये सामील होते. आपण उदाहरण जर घेतलं, आपल्याकडे एक गॅस जळतो आहे. गॅस आपल्याला सगळ्याला माहित आहे. तो गॅस जळतो, चालू केला का जळतो, ते नोझल राहते, त्या नोझल मधून प्रवाह सामोर जातो आणि साईडचे होल राहते, त्याच्यातून ऑक्सिजन सामोर घेतो. म्हणजे तो जळतो आणि त्याला ऑक्सिजन मिळते, ऑक्सिजन हवेला सामोर घेतो आणि ते फ्लेम जळते. हे आपण पाहतो आहे. तर अशासारखा जर एक विचार आहे आणि तो विचार प्रबळ आहे, मोठा आहे, आपण एकसंघ लोक आहोत बाबासाहेबांचे फॉलोअर्स, तर दुसरे फॉलोअर्स ऑटोमॅटिक इन होतात. अरे काही नाही, चांगला सिद्धांत आहे आणि तुमचे चांगला सिद्धांत आहे, चांगला विचार आहे, म्हणून ह्या लोकांची, शेड्यूल कास्टच्या लोकांची, एक ह्या समाजातला खालच्या लेवलवर गेलेला व्यक्ती, समाजाच्या हीन थांबलेला व्यक्ती, आज त्यांनी कुटुंब भरारी मारली आहे. हे कशाचे द्योतक आहे? तर हे त्या बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या प्रेरणेचे आणि त्यांच्या विचारावर चालण्याचे द्योतक आहे. म्हणून त्यामध्ये आपण गेलं पाहिजे, त्यांची मैत्री केली पाहिजे, त्यांची दोस्ती केली पाहिजे, त्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, हा प्रभाव तयार. परंतु आज काय केलेलं आहे? विरोधकांनी आपल्याला तिथंच खच्चीकरण केलेलं आहे. अनेक गटातटात पाडून तुमचा जो प्रभाव, ताकद जी होती, ते ताकद खच्ची केली आहे आणि हे आपण समजत नाही. आणि आपली ताकद खच्ची केल्यामुळं अरे म्हणते त्यांच्याकडे जाऊन फायदा काय, तेच तर एकसंघ नाही आहे. म्हणून आपण नव्या पिढीने ही बाब लक्षात घेतली पाहिजे. आपल्या आई वडिलांना, आपल्या नातेवाईकांना ही गोष्ट प्रखर्षाने आणून दिली पाहिजे. कसंही असेल, बाबासाहेबांच्या विचारावरच आपण ठाम राहिलं पाहिजे. तो विचार जिंकणारा आहे, हरणारा नाही आहे. तो विचार कधीच हरू शकत नाही. हे एवढी श्रद्धा, एवढा विश्वास, एवढा कॉन्फिडन्स आपल्या महापुरुषांच्या विचारावर असायला पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारावर असला पाहिजे. तर येणारी पिढी समोर आपण आणखी उत्तुंग भरारी घेऊ शकतो. हा देश महासत्ता बनवण्याचं जे काही लोक स्वप्न पाहत आहे, समाजाला विखळ्यात घालून, समाजाचे तुकडे करून अशी महासत्ता बनते का? अशी महासत्ता जर बनत असेल तर ते आम्हाला नको आहे. आम्हाला नको आहे. अशी महासत्ता पाहिजे जिथं करुणा पाहिजे, शांती पाहिजे, एकमेकाबद्दलचं प्रेम पाहिजे, अशी महासत्ता. असा प्रचार होऊन सगळ्या जेवढा काही समाजाचे, जाती धर्माचे लोक आहेत, ते सगळे एका ठिकाणी गुन्हा गोविंदानं नांदत असताना तो देश जर महासत्ता बनत असेल तर असा देश आम्हाला महासत्ता हवा आहे. समाजामध्ये मन कलुषित करून, समाजामध्ये भांडण झगडे लावून, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आम्हाला बुद्धाच्या तत्वज्ञानातून सगळा मानव हा एक असायला पाहिजे. माणूस तुम्ही जे तुमच्या काही स्वतंत्र दिलेलं आहे, हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र दिलेला आहे, तुमचा चाकोरीच्या आड, चार भिंतीच्या आड तुमचं काय पूजाचं, काय राहायचं, कोणाला श्रेष्ठ मानायचं, ते तुमच्या आहे. परंतु ह्या देशाचा नागरिक म्हणून, या देशाचा एक नागरिक म्हणून मी समोर आलो पाहिजे आणि प्रत्येक माणसाने या देशावर प्रेम करायला पाहिजे. बाबासाहेबाला विचारतात ना पत्रकार, तुम्ही कोणाला मानता म्हणून? बाबासाहेब म्हणते, पहिले सर्वात श्रेष्ठ जर हे असेल तर मी ह्या देशाचा नागरिक आहो आणि मी देशाला सर्वश्रेष्ठ म्हणतो. मी माझ्या जातीला नाही, कुठेच नाही, घराला नाही, या देशाचा सर्वश्रेष्ठ जर कोणी असेल तर मी आहे आणि नागरिक म्हणून मी या देशाला म्हणतो. म्हणजे किती देशाबद्दलचं प्रेम, ही देशाबद्दलची सहानुभूती प्रत्येक माणसामध्ये जर निर्माण झाली, प्रत्येक माणसामध्ये निर्माण झाली तर हा देश महासत्ता होईल. पण ते निर्माण कशी होईल? तुम्हाला त्यांचे अधिकार, त्यांना शिक्षण, त्यांना रोजगार, त्यांना द्यायच्या वेळेस तुम्ही कंजूसी करता, द्यायच्या वेळेस तुम्ही वेगवेगळ्या पळवाटा काढता आणि देशावर संकट आलं तर म्हणजे तुम्ही सगळे एक या. म्हणजे ही जी मक्तेदारी आहे, ही मक्तेदारी प्रामाणिकता नाही आहे आणि प्रामाणिकता नसल्यामुळे आपण मागे पडतो आहे. ही प्रामाणिकता निर्माण करण्यासाठी युवकांनी समोर यायला पाहिजे. युवकांनी धम्मश्रवण केला पाहिजे. युवकांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले पाहिजे. त्यांना वेळोवेळी वाचलं पाहिजे आणि बिना वाचल्यानं काही होत नाही, अभ्यास केल्यानं होत नाही. म्हणून तर बाबासाहेब 18-18 तास अभ्यास करायचे. कसे अभ्यास करायचे? आमचे फॅक्शन पाळल्या जात आहे, आम्हाला मेडिटेशन सांगितल्या जात आहे. डोळे बंद करा आणि बसा आणि तुम्ही शरीरातल्या संवेदना पहा. बाबासाहेबांनी नाही सांगितलं आणि बुद्धांनी पण नाही सांगितलं. तुम्ही बुद्धाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करा म्हणा, बुद्धाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करा म्हणा आणि बाबासाहेबांच्या म्हणजे बुद्ध आणि धम्माचा अभ्यास करा म्हणा की बाबासाहेबांनी काय मांडलं ते. प्रत्येक वेळेस कर्माच्या वेळेस काम करताना आणि अभ्यास करताना, कोणतेही काम करताना तुम्ही सतर्क आणि सजग असायला पाहिजे, सावध असायला पाहिजे. तुमची प्रत्येक स्टेप सावधपणे पडायला पाहिजे, हे सांगितलं आहे बाबासाहेबांनी. तुम्ही तुमच्या त्या ध्यान आणि त्या मंडलमध्ये तुम्हाला ही शत्रूंची चाल आहे.
आणि म्हणून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक लोकांनी ह्या देशामध्ये आक्रमण केले बुद्ध तत्वज्ञानावर. तर हे आम्ही बुद्ध तत्वज्ञानच सांगत आहोत बाबा. आणि अनेक लोक जगातून बुद्ध धम्माचे प्रसारक या ठिकाणी येते. कधी कधी थिंकिंग करत असताना मला असा प्रश्न पडतोय की बाबासाहेबांच्या पूर्वी हे लोक कुठे गेले होते? बुद्ध तर पूर्ण जगामध्ये होता. मग 56च्या पूर्वी हे लोक इकडे इतके दिसत नव्हते तर कुठे गेले होते? मग बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीनंतर 56च्या नंतर 60च्या नंतर इतर लोक कसे काय उजागर आले? सगळे म्हणजे बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर, दीक्षा दिल्यानंतर, अनेक ठिकाणी गेल्यानंतर बाहेरच्या देशातून अनेक लोक एंट्री करायला लागले की बाबा बुद्धाचा प्रचार करायचा आहे. बुद्ध 56च्या पूर्वी कुठे गेले होते? हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. आणि जे तत्वज्ञानी मंडळी आहे त्यांनी सुद्धा हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे की 56च्या पूर्वीचा इतिहास बुद्ध धम्माचा भारतातला आणि 56च्या नंतरचा आजपर्यंतचा ह्या 70 वर्षाचा, या दोनांचे टॅली करून बघावं का त्यावेळेस काय म्हणजे भारतामध्ये प्रचार झाला आणि आज किती लोक काम करत आहेत. तेव्हा त्यांना त्याचं उत्तर जे आहे तेव्हा मिळेल. कारण हे सर्व षडयंत्र बाबासाहेबाला रोखण्याचं षडयंत्र आहे. आणि बाबासाहेबाच्या आडून बुद्धाला सामोर करून, तथागतांना सामोर करून, बाबासाहेबांच्या क्रांतीमध्ये अडथळे आणून निर्माण करून त्याला थांबवण्याचं कटकारस्थान या देशामध्ये होत आहे. त्याच्यापासून आपण सर्वांनी सावध असलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. आणि विचार करून आपल्याला जर करेक्ट वाटत जर असेल तर त्याचा प्रसार पण केला पाहिजे. तेव्हा ही बाब जी आहे आपण आपल्या महापुरुषांना खरी श्रद्धांजली जे म्हणतो ना आपण, ही खरी श्रद्धांजली आहे महापुरुषांना, त्यांच्या तत्वज्ञानांना सॅल्यूट करण्याची आणि त्या तत्वज्ञानाला वहाड करण्याची. यातून आपल्याला खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म मिळेल, महापुरुष मिळेल आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेतून, नव्या दृष्टिकोनातून नवा धम्म ह्या देशाला मिळेल, जो समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, प्रेम, मैत्री, करुणा ह्या सगळे आयाम बुद्धाच्या तत्वज्ञानाचे त्याच्यामध्ये असेल. एवढं मी आजच्या ह्या प्रसंगी बोलतो आणि माझं जे मनोगत जे आहे या ठिकाणी थांबवतोय. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.